हॅलो, मी आहे गीतांजली, तुमची हेल्थ कोच. आज आपण आपल्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे जे काही आजारांना फेस करत आहोत, जसं की डायबिटीज, हाय बीपी असेल, पीसीओडी असेल किंवा पीसीओएस, हार्मोन इम्बॅलन्स होत असतात. हे सगळ्या आजारांना आपण फेस करत आहोत. पण कधी आपण विचार केलेला आहे का की हे आजार होण्याचं मूळ कारण काय आहे? आपण कधीच या गोष्टीचा विचार नाही करत. फक्त आपण आजारी आहोत, डॉक्टर्सकडे जातो आणि त्याच्यावरती मेडिसिन घेऊन आपण बरे होण्याचा विचार करतो. पण आपल्याला विदाऊट मेडिसिन जर बरं व्हायचं आहे तर मग आपण कधी विचार केलेला आहे का? इथे रूट कॉज काय आहे? तर आपलं वाढलेलं वजन. तर हे वजन का वाढत आहे किंवा आपण ओव्हरवेट आहोत का हे तरी आपल्याला आधी समजायला हवं. बऱ्याच जणांना तर याची कल्पनाच नसते की आपण ओव्हरवेट आहोत. तर ते कसं आपण ओळखायचं? तर अगदी सोपी पद्धत आहे. आजकाल आपण बीएमआय चेक करू शकतो. बीएमआय चेक करून आपण ओव्हरवेट आहोत की ओबेसिटी मध्ये आहोत की आपण नॉर्मल कॅटेगरीमध्ये आहोत हे आपल्या समोरच दिसून येते. फारच जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याकडे वेट मशीन नाहीये किंवा त्या प्रकारची वेट मशीन नाहीये तर खूप सोपी पद्धत आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरी मेजरमेंट टेप आहे. ती टेप घ्या आणि तुम्ही नेवल इंचेस चेक करा. 80 सेंटीमीटरच्या खाली पाहिजे महिलांना नेवल इंचेस, आणि जेंट्स जे आहे त्यांच्यामध्ये 90 सेंटीमीटर पेक्षा कमी पाहिजे. म्हणजेच काय आहे, इन फ्युचर मध्ये जे काही तुम्हाला आजार जर होणार असतील तर त्याची खतऱ्याची जी घंटा असते ती तुम्हाला आधीच समजून जाईल की आपण जर आपले इंचेस 80 सेंटीमीटरच्या वरती चाललेले आहेत किंवा 90 सेंटीमीटरच्या वरती चाललेले आहेत तर आपल्यामध्ये फॅट पर्सेंट वाढत चाललेला आहे. तर सगळ्यात आधी आपला टार्गेट एरिया जो असतो तो पोट वाढत जातो. तर त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की आपण ओबेसिटी मध्ये चाललेले आहोत की काय, याचा अंदाज आपल्याला येतच असतो. आपल्या शरीरामध्ये लिपोलायसिस आणि थर्मोजेनेसिस अशा प्रक्रिया चालू असतात. तर त्यामध्ये लिपोलायसिस म्हणजे काय, तर चरबीचं तुटणे, आणि थर्मोजेनेसिस कॅलरीज एक्सपेंडिचर, फॅट तुटणे आणि ते कॅलरीज एक्सपेंडिचर होणे. ह्या दोन प्रक्रिया जर व्यवस्थित होत नाहीयेत तर तिथे आपण ओव्हरवेट मध्येच जाणार आहोत.